नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2026 च्या सार्वत्रिक बदली संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक 6/2/2026। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य कर्मचाऱ्यांचे बदली संदर्भात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अधिसूचित करण्यात आलेला आहे। या नियमानुसार राज्यातील सर्वच विभागातील 6 वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबतची कार्यवाही माहे एप्रिल मे मध्ये करण्यात येणार आहे। मागील विचार केला असता बऱ्याच वर्षापासून असे निदर्शनास येते की अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली केल्याच्या नंतर त्यांच्या बदलीकरिता मुदतवाढ देण्याची मागणी अथवा बदली रद्द करण्याची मागणी संबंधित प्रशासकीय विभाग करत असतात। या कारणामुळे बदली झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या विभागाने रुजू होण्याकरिता कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात। बदली नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। यामुळे सन 2026 या वर्षातील सार्वत्रिक बदल्यांमध्ये ज्या विभागामधील अधिकारी कर्मचारी बदलीस पात्र असतील त्यांची यादी करून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी कर्मचारी यांची व्यवस्था करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। ज्यामुळे बदली झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर सदर विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास सहकार्य होईल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।